सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन ढाब्यावर आढळलंय। काही लोक या ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी आरोप केलाय। एका हॉटेलवर ईव्हीएम मशीन घेऊन जाताना पकडल्याचा दावा करण्यात आलाय। सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन चक्क ढाब्यावर आढळलेला आहे, यामुळे एकच खळबळ उडाले। राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील हे सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन हे चक्क ढाब्यावरती आढळलेलं आहे। या संदर्भात तक्रार सुद्धा आपण केलेली आहे। काय या संदर्भात सांगाल? हॅलो, अजिबात काही झालं तर प्रॉब्लेम आहे, तुम्हाला प्रॉब्लेम आहे, आम्हाला नाही, तुमची जबाबदारी, तुमची सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन हे चक्क ढाब्यावर आढळलेलं आहे, यामुळे एकच खळबळ उडाले। या संदर्भातली तक्रार सुद्धा करण्यात आलेली आहे। आपल्या सोबत राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील हे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सर, काय सांगाल या संदर्भामध्ये? आपण तक्रारही केली आहे का? सर, आमचा आवाज येतोय आपल्यापर्यंत? लाईव्ह करा, लाईव्ह सगळे लाईव्ह करा, महाराष्ट्राला कळू द्या सगळ्या। हॅलो हॅलो हॅलो, हा सर, बोला। हॅलो, हा, इथं या ठिकाणी मोहोळमध्ये कुरुल जिल्हा परिषद गटामधल्या ईव्हीएम मशीन इथं रस्त्यावर ढाब्यावर सापडलेल्या ढाब्यावर। हॅलो, हा, बोला सर। आपण तक्रार केली का या संदर्भामध्ये पोलिसांमध्ये? इथं आता पोलीस अधिकारी स्वतः जागेवर आहेत। आम्ही डिमांड केली आहे, स्वतः एसपी कलेक्टर इथं येऊन आल्याशिवाय या ईव्हीएम मशीन आम्ही इथून हलवू देणार नाही। इथं शेकडो हजार लोकांचा मॉब जमलेला आहे। या ईव्हीएम मशीन म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नोटा छापायच्या मशीनची जेवढं सुरक्षा पाहिजे तेवढी सुरक्षा याला असते। या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवायचे असतात। या ठिकाणी खासगी ढाब्यावर ईव्हीएम आहेत, खासगी ढाब्यावर। हॅलो, हा सर, बोला। या ठिकाणी आज एका ढाब्यावर इथं ईव्हीएम मशीन मोहोळ तालुक्यामध्ये सापडलेल्या आहेत। पोलीस यंत्रणा याच्यामध्ये, त्याचबरोबर महसूल यंत्रणा इतकी सुरक्षा कडक कोर्ट मधून ह्या ईव्हीएम मशीन रस्त्यावर बाहेर कशा आल्या, हा तो प्रश्न आहे। नेमके हे कोणाचे कार्यकर्ते होते? आपल्याला काय संशय आहे? हे कार्यकर्ते कुणाचे आहेत? कार्यकर्ते कुणाचे आम्हाला माहित नाही। ती गाडी प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट गाडीमध्ये सांगा, झोनल ऑफिसर आहे, ऐका ना, गाडी कशाला काय, गाडी प्रायव्हेट आहे ना। हॅलो, हा सर, बोला। हॅलो, काय ऐका, आम्हाला माहित नाही, एक मला एवढं माहित आहे, नाही तो एक अधिकारी आहे, तो टेम्पररी हे बघा, काही संबंध नाही, हे तपासावं लागेल ना, असं नाही तपासावं लागेल, नाही ताब्यात काय देणार आम्ही? इथं कलेक्टर चॅनलवाले नॅशनलचे सगळे आल्याशिवाय देणार नाही। रस्त्यावर आल्या कशा, रस्त्यावर ईव्हीएम कशा आल्या? हॅलो, हा, आपण इथे कुणाशी तरी वाद देखील घालता आहात, ते नेमके लोक कोण आहेत? इथं खूप गोंधळ चाललेला आहे, खूप गोंधळ चाललेला इथं। हॅलो, हा, त्या ठिकाणी पोलीस सुद्धा आले तसं आपण सांगितलेलं आहे। सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन चक्क ढाब्यावर आढळलं असून या संदर्भात आता राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील हे सुद्धा या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी काही कार्यकर्त्यांकडून हे ईव्हीएम मशीन पकडलेलं आहे। पण हे कार्यकर्ते नेमके कुणाचे आहेत हे त्यांना अद्याप माहिती नसल्याचं ते स्वतः सांगतायत। या संदर्भात आता आपले प्रतिनिधी सागर सुरवसे हे सुद्धा फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, काय माहिती आहे? हे कार्यकर्ते नेमके कुणाचे आहेत? आपण पाहिलं की खरं तर मोहोळमध्ये आज जिल्हा परिषदेसाठी जिल्ह्यामध्येच संपूर्ण मतदान जे आहे ते पार पडले होते जिल्हा परिषदेचं, आणि कुरुल गटातले जिथून उमेश पाटील जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत त्याच गटातील काही ईव्हीएम मशीन ज्या आहेत, 2 ईव्हीएम मशीन साधारणपणे या मोहोळ शहरातल्या हाकेच्या अंतरावर असलेल्या स्वराज ढाबा या ठिकाणी या 2 मशीन ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत। खरं तर सुरुवातीला प्राथमिक माहितीनुसार अशी माहिती आहे की, आणि त्याचबरोबर तहसीलदार सचिन मुळीक जे खरं तर ऍडिशनल आरओ आहेत, त्यांच्या मते ह्या ज्या मशीन्स आहेत या अतिरिक्त मशीन ज्या आहेत, म्हणजेच समजा एखादी मशीन बंद पडली तर दुसरी मशीन
त्या ठिकाणी उपलब्ध करून ठेवण्यासाठीच्या या मशीन्स आहेत. मात्र झोनल अधिकाऱ्यांकडून जे दोन लोक त्या ठिकाणी सांगितल्याचा दावा करतात की 2 लोक हे मशीन्स घेऊन आलेत, तर ते जे लोक आहेत ते झोनल अधिकारी आहेत की जे त्या ईव्हीएम मशीन्सच्या संदर्भातले संबंधित बूथवरचे ते लोक आहेत आणि त्यांच्याकडे या 2 मशीन ज्या आहेत त्या ठिकाणी अतिरिक्तपणे राहिलेल्याचं प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते. मात्र असं असलं तरी तहसीलदारांकडून याबाबत स्पष्टीकरण करण्यात आलेलं आहे की ज्या वोटिंग झालेल्या मशीन्स आहेत त्या आम्ही पूर्णपणे सील करून गोडाऊनमध्ये ठेवलेल्या आहेत. या अतिरिक्त ज्या मशीन्स आहेत त्या या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांकडे राहिलेल्या आहेत आणि ते चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी राहिला असल्याचा देखील त्यांच्याकडून कबुली जबाब जो आहे तो समोर येतोय. मात्र या ठिकाणी धक्कादायक बाब जी आहे, कारण ईव्हीएम मशीन ही अतिशय संवेदनशील बाब आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी ईव्हीएम मशीन्स ह्या खाजगी वाहनामध्ये असल्याचा दावा देखील उमेश पाटलांकडून करण्यात येतोय. त्यामुळे एकंदरीतच संशय जो आहे तो या संपूर्ण परिसरात उत्पन्न झालेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मोहोळ शहर आणि परिसरातील नागरिक जे आहेत हा संपूर्ण गर्दी तिथे त्या संपूर्ण स्वराज दाबा परिसरामध्ये झालेली आहे आणि एकंदरीतच आरोप प्रत्यारोप जे आहेत त्याचा होताना पाहायला मिळतात. खरं तर आपण पाहिलं की मोहोळमध्ये उमेश नक्कीच पाटील सागर, धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी. तहसीलदार सचिन मुळीक यांच्या मते अतिरिक्त असलेल्या मशीन असल्याची माहिती आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. संबंधित मशीन या राखीव असल्याचा तहसीलदार सचिन मुळीक यांनी दावा केलेला आहे. काय म्हणत माहिती का, रिझर्व्ह बँकेचं नोटाच्या असं कसं सांगत नाही हो मी अध्यक्षाला आणि या जिल्हा परिषद निवडणुकांच्या कुरोल जिल्हा परिषद गटाच्या पेट्या हॉटेल ढाब्यावर आहे. ढाब्यावर हॉटेल बघा, हॉटेल दाखवा, स्वराज ढाबा हो, ढाब्यावर पेट्या बघा. हे कशा पद्धतीने चाललाय कारभार. उद्या सोलापूर जिल्ह्यात